नमस्कार. आज आपण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2023 म्हणजेच NCF 2023 डिकोड करणार आहोत. भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचा हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा आराखडा आहे आणि या सविस्तर विश्लेषणात आपण पाहणार आहोत की येणाऱ्या पिढीच्या शिक्षणाची दिशा नक्की कशी ठरणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता हा नवा आराखडा शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अगदी मुळापासून बदलतोय. नुसतं पाठांतर करण्याऐवजी एक अत्यंत सक्रिय, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण शिक्षण पद्धती इथे अपेक्षित आहे. मुलं नुसती एका जागी बसून राहणार नाहीत, तर ती प्रत्यक्ष कृतीतून शिकतील, निसर्गाशी जोडली जातील. खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय शिक्षणाचं हे एक अतिशय सुंदर स्वरूप आहे. तर या विश्लेषणात आपण एका व्यापक दृष्टिकोनातून सुरुवात करून थेट वर्गात शिकवल्या जाणाऱ्या विषयांपर्यंत पोहोचणार आहोत. भारतासाठीचा व्यापक दृष्टिकोन, शिक्षणाची 5 महत्त्वाची उद्दिष्टे, प्राचीन ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध, क्षमतांची बांधणी आणि सरतेशेवटी 8 अभ्यासक्रम क्षेत्रे असा आपला आजचा प्रवास असेल. भाग 1. भारताचा दृष्टिकोन, जागतिक ज्ञान महासत्ता बांधणी. या संपूर्ण धोरणाचा जो पाया आहे त्या अत्यंत व्यापक अशा दृष्टिकोनापासून आपण सुरुवात करूया. हे धोरण एक अत्यंत भव्य ध्येय समोर ठेवतं. थोडक्यात सांगायचं तर भारतीय मूल्यांवर आणि संस्कृतीवर आधारित अशी एक शिक्षण व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे जी भारताला एका प्रगत ज्ञान समाजात रूपांतरित करेल. म्हणजे बघा, नुसती साक्षरता नकोय आपल्याला, 21व्या शतकातील कौशल्य आणि भक्कम नैतिक पाया असलेली एक उत्तम पिढी घडवायची आहे. आणि या धोरणाची रचना समजून घेण्यासाठी हा पिरामिडचा दृष्टिकोन खूप छान आहे. एक अतिशय व्यापक सामाजिक दृष्टिकोन नेमका कसा खाली सिरपतो, विशिष्ट उद्दिष्टे, मूल्य आणि सरतेशेवटी वर्गातील विषयांमध्ये कसा विभागला जातो, याचा हा एक परिपूर्ण ब्ल्यूप्रिंट आहे. सर्वात वरच्या ध्येयापासून थेट तळागाळातील अंमलबजावणीपर्यंत जाणारी ही पूर्ण साखळी आहे. भाग 2. शिक्षणाची 5 उद्दिष्टे, स्वप्नांचे कृतीत रूपांतर. आता या पिरामिडमध्ये थोडं खाली येऊया आणि राष्ट्रीय दृष्टिकोनाचं प्रत्यक्ष उद्दिष्टांमध्ये कसं रूपांतर होतं ते पाहूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आता फक्त परीक्षा देण्यापुरतं आणि चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. तार्किक विचार, उत्तम आरोग्य, लोकशाही प्रक्रियांमधील सक्रिय सहभाग, आर्थिक आत्मनिर्भरता आणि सांस्कृतिक सहभाग अशी ही 5 प्रमुख उद्दिष्टे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना उद्याचे जबाबदार नागरिक आणि उत्तम व्यक्ती बनवणं हा यामागचा खरा उद्देश आहे. भाग 3. प्राचीन मुळे आणि आधुनिक ज्ञान, भारताची ज्ञान परंपरा. 21व्या शतकातील चिकित्सक विचारांची सांगड आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाशी कशी घातली आहे ते आता आपण पाहूया. ज्ञान नक्की मिळवलं कसं जातं या अभ्यासक्रमात प्रमाणांचा संदर्भ देऊन हे खूप सुरेखपणे स्पष्ट केलं आहे. प्रमाण म्हणजे तर्क करण्याची आणि सत्य पडताळून पाहण्याची आपली अतिशय प्रगत अशी प्राचीन पद्धत. म्हणजे बघा, ज्ञान मिळवण्याच्या आपल्या हजारो वर्ष जुन्या पद्धती आजही वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी किती तंतोतंत लागू पडतात हे यातून सिद्ध होतं. ज्ञानाचे हे 6 प्रकार खरंच खूप रंजक आहेत. प्रत्यक्ष म्हणजे स्वतः अनुभव घेणं, अनुमान म्हणजे तर्क लावणं, उपमान म्हणजे तुलनात्मक अभ्यास, अर्थापत्ती म्हणजे परिस्थितीजन्य अर्थ काढणं, अनुपलब्धी म्हणजे एखादी गोष्ट नसण्यावरूनही अचूक निष्कर्ष काढणं, आणि शब्द म्हणजे तज्ज्ञांचं मत प्रमाण मांडणं. हे सगळं दर्शवतं की भारतीय संस्कृतीचा मूळ पाया हा पुराव्यांवर आधारित विचारसरणीशी अगदी घट्ट जोडलेला आहे. भाग 4. क्षमता आणि मूल्यांची बांधणी, प्रभावी कृतीचं इंजिन. पिरॅमिडच्या आणखी एका पुढच्या स्तरावर जाऊया. विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते विशिष्ट अंतर्गत गुण विकसित होणं आवश्यक आहे ते आता पाहू. इथे मूल्य आणि प्रवृत्ती या 2 गोष्टींमधला फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मूल्य जसं की समानता किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी एक दिशा देतात. पण दुसरीकडे प्रवृत्ती म्हणजे सकारात्मक कार्यसंस्कृती, उत्सुकता किंवा देशाविषयीचा अभिमान हे आपल्याला त्या ज्ञानाच्या आधारावर प्रत्यक्ष कृती करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देतात. हे दोन्ही घटक एकमेकांना अगदी पूरक आहेत. आता हीच मूल्य प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी काही क्षमता निश्चित केल्या आहेत. याला आपण कसं करावं हे जाणून घेणं असं म्हणू शकतो. यात चौकशी आणि निरीक्षण, अनेक भाषांमधून संवाद साधण्याची कला, समस्या सोडवणं आणि तर्कशास्त्र, त्याचबरोबर सौंदर्यविषयक अभिव्यक्ती, आरोग्य आणि सामाजिक सहभाग यांचा समावेश आहे. एका परिपूर्ण व्यक्तीच्या जडणघडणीसाठी हा एक अतिशय सखोल विचार आहे. भाग 5. 8 अभ्यासक्रम क्षेत्रे, वर्गातलं प्रत्यक्ष वास्तव. आता आपण पिरॅमिडच्या अगदी तळाशी पोहोचलो आहोत, जिथे या मोठ्या धोरणाचं प्रत्यक्ष वर्गातल्या वास्तवात रूपांतर होतं.
प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या एका ओळीत हजारो वर्षांपूर्वीचं शहाणपण दडलंय. ते म्हणतात, अक्षरे आणि संख्या म्हणजेच भाषा आणि गणित हे या जगाकडे पाहण्याचे 2 डोळे आहेत. आणि आजच्या काळातही हे तितकंच सत्य आहे, नाही का? भाषा आणि गणित हे कोणत्याही शिक्षणाचे अगदी अविभाज्य आणि पायाभूत घटक मानले जातात. इथे 8 अभ्यासक्रम क्षेत्रांशी, त्यांच्या सर्वांगीण ध्येयांशी अतिशय अचूक सांगड घातलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, भाषा ही संवादासाठी आहे, गणित तर्कशास्त्रासाठी, विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आणि सामाजिक विज्ञान हे थेट लोकशाहीतील सहभागासाठी. शिकवला जाणारा प्रत्येक विषय शिक्षणाच्या अंतिम उद्दिष्टांशी कसा जोडलेला आहे हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे कोणताही विषय नुसताच शिकवला जाणार नाही, तर त्यामागे एक खूप मोठा उद्देश असेल. आणि या सगळ्या अमूर्त धोरणाचं एका व्यावहारिक आंतरशाखीय शिक्षणात प्रत्यक्ष रूपांतर कसं होतं ते पाहणं खरंच प्रेरणादायी आहे. ही एक अतिशय सक्रिय आणि सहयोगी जागा असेल, जिथे विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करतील, प्रयोग करतील आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकतील. 21व्या शतकातील शाळा खऱ्या अर्थाने अशीच असायला हवी, जिथे शिकण्याची प्रक्रिया ही केवळ ओझं न राहता ती आनंददायी आणि अर्थपूर्ण असेल. या सर्व सखोल विश्लेषणातून आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. प्राचीन ज्ञान परंपरा आणि 21व्या शतकातील समस्या सोडवण्याची कौशल्य यांची सांगड घालणारा हा अभ्यासक्रम जागतिक ज्ञान समाजाचं भविष्य नेमकं कसं बदलेल? जेव्हा हा अत्यंत विचारपूर्वक बनवलेला आराखडा प्रत्यक्ष वास्तवात उतरेल, तेव्हा प्राचीन मुळे आणि आधुनिक कौशल्य यांचा हा अनोखा संगम एका संपूर्ण भावी पिढीला कसा आकार देईल, यावर नक्की विचार करूया.